आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवीन दिवस नवीन आशा या कार्यक्रमात आपण सगळ्याला मी स्वागत करते. घेऊन वाचूया स्तोत्र संहिता 138:8. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हाताचे काम सोडू नकोस. हे वचन वाचताना आपल्याला काय शिकायला भेटते? हे वचन आपल्याला एक विश्वास देते परमेश्वराबद्दल. हे वचनामध्ये काय लिहिलं आहे की परमेश्वर माझ्याविषयी, तुमच्याविषयी, आपल्या सगळ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. का परमेश्वर माझ्याविषयी किंवा तुमच्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल? कारण आपण त्याचा हाताचे काम आहे आणि परमेश्वर कधीही आपल्या हाताचा कामाला सोडत नाही. आपणही परमेश्वरा हाताचा काम आहे. मग परमेश्वर आपल्याला कधीही सोडणार नाही. हे जगताचा अंतपर्यंत परमेश्वर आपल्यासोबत असणार म्हणून परमेश्वराने आपल्याला वचन दिलं आहे आणि ते परमेश्वर ज्यांनी वचन दिलं आहे तो ते सिद्ध करणार, ते पूर्ण करणार. मी तुम्हाला एक उदाहरण सारखं मी एक सांगते. हे वचनाचा एकदम चांगल्या प्रमाणे आपल्याला समजू शकणार. काय झालेलं की एकदा माझा एक खूप अवघड परीक्षा होता आणि मला बरं पण वाटत नव्हतं. मी परीक्षा तिथे मी जाऊन बसलेली पण मला काहीच समजत नव्हतं कारण मला खूप खोकला येत होतं आणि माझा परीक्षेचा वेळ जे आहे ते जात होतं आणि मला समजत नव्हतं की मी कशा हे परीक्षा मी पास करणार आहे कारण ते परीक्षा खूप अवघड होतो. जेव्हा मी परमेश्वराकडे मी प्रार्थना करत होते, मनातही मी परमेश्वराकडे प्रार्थना करत होती की परमेश्वर कसं मी हे करणार, मला एवढं खोकला येते आणि माझं परीक्षेचा वेळ पण जात आहे, मला सहायता कर, असं मी मनात परमेश्वराची बोलताना हे वचन परमेश्वराने माझ्या मनात हे आठवण दिले आणि हे वचन कोणीतरी बोलल्यासारखं मला वाटले की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. माझ्या परिस्थिती जर तुम्ही बघितले तेव्हा मी फक्त त्या परीक्षाचे जे जागा आहे तिथे मी फक्त खोकला करत होती आणि सगळे एकदम शांत होते आणि सगळे आपल्या परीक्षा चांगल्या प्रमाणे देत होते पण मी देऊ शकली नाही. एवढं माझा परिस्थिती अवघड होतं. पण काय झालं, जेव्हा परीक्षेचे रिझल्ट आलेला तेव्हा मी एकदम हर्षित झाली, मी एकदम आनंदित झाली कारण परमेश्वराने मला एकदम चांगल्या मार्काने परमेश्वराने मला ते एक्झाम क्लिअर करायला परमेश्वराने सहायता केलेलं. मग मी जर माझ्या परिश्रमाने, माझ्या शक्तीने जर मी ते परिस्थितीचे सामना केलेले असेल मग तर मी आज जे साक्षी मी तुमच्या समोर देते ती मी देऊ शकली नसेल. पण परमेश्वराने मला जे वचन परमेश्वराने दिले की माझ्याविषयी परमेश्वर सर्व काही सिद्धीस करणार आणि तसंही परमेश्वराने माझ्याविषयी सर्व काही परमेश्वराने सिद्धी केले. परमेश्वराने मला कधीही परमेश्वराने सोडलं नाही. म्हणून आपल्याला हे वचनाने काय शिकायला भेटतं की परमेश्वर आपल्या हाताचा कामाला कधीही सोडणार नाही. आपल्या शक्तीने, आपल्या परिश्रमाने जर आपण एखाद्या काम करायला ठरवणार मग ते होणार नाही. आपल्याला परमेश्वराची सहायता, परमेश्वराचा मदत जेव्हा आपण त्या कार्यासाठी आपण घेतो तेव्हा परमेश्वराची जर इच्छा असेल तर परमेश्वर आपल्याला खरोखरच त्याविषयी देईल. चला आपण प्रार्थना करूया. स्तुती ओ परमेश्वरा. परमेश्वरा, तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला परमेश्वरा चांगल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला चालवले, आम्हाला परमेश्वरा तुम्ही आमचं रक्षण केलं म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो आहे परमेश्वरा. जसं तुमचं वचन सांगतो आहे परमेश्वरा, तुम्ही परमेश्वरा परमेश्वरा आमच्याविषयी सर्व काही परमेश्वरा तुम्ही सिद्ध करेल. परमेश्वरा, तुमचा हाताचा कामाला तुम्ही कधीही सोडणार नाही हे वचनाला परमेश्वरा मी शंका न करता पूर्ण विश्वास करतो परमेश्वरा आणि हे वचन आमच्या जीवनात पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे. तू तसंही करणार आहे म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते. हे छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन.